सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय आयुक्त महोदय, सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्या, विरोधी पक्षनेते, गटनेते, त्याचप्रमाणे सभागृहाबाहेरील पत्रकारितेचा चौथा स्तंभ, सर्व पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक वर्ग. महापौर महोदया, विषय क्रमांक 5, नवी मुंबई महानगरपालिका वाशी, नेरूळ, ऐरोली तसेच माता बाल रुग्णालय बेलापूर, तुर्भे, कोपरखेरणे आणि दिघा येथील रुग्णालयांसाठी मेडिकल ऑक्सिजन गॅस सिलेंडरसाठी भरणा व पुरवठा आणि लिक्विड मेडिकल ऑक्सिजन टँक भरण्यासाठी 3 वर्षाकरता सुमारे 4,91,10,112 रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव मंजुरीसाठी आलेला आहे महापौर महोदया. तर महापौर महोदया, ऑक्सिजन खरेदीला माझा विरोध नाही आहे. उलट हा प्रस्ताव चांगलाच आलेला आहे, कारण रुग्णाच्या जीवनाशी संबंधित ऑक्सिजन पुरवठा 1 मिनिटासाठी बंद होता कामा नये या धारणेची मी आहे. परंतु या प्रस्तावासंबंधित प्रस्ताव वाचला असताना त्या प्रस्तावासंबंधित काही प्रश्न मी आपल्या माध्यमातून जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना विचारू इच्छिते. महापौर महोदय, या प्रस्तावात नमूद केल्याप्रमाणे जसं टेबल 1 याच्यामध्ये 3 वर्षासाठी जम्बो सिलेंडरची संख्या 17,814, मेडिकल ऑक्सिजनची संख्या 2,870 आणि लिक्विड ऑक्सिजन ड्युरा सिलेंडर 480 ची मागणी निश्चित करण्यात आलेली आहे. तर महापौर महोदया, याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांनी खुलासा करावा की ही संख्या कुठून आली याच्याबद्दल मला माहिती हवे. त्याचप्रमाणे 2023-24 मध्ये किती ऑक्सिजन वापरला, 2024-25 मध्ये आणि 2025-26 मध्ये किती वापरला ऑक्सिजन, त्याचाही मला खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, वाशी, नेरूळ आणि ऐरोली रुग्णालयाच्या ते प्रत्यक्ष बेड ऑक्युपन्सी किती होता त्याची मला माहिती देण्यात यावी आणि ICU, OT आणि एमर्जन्सी विभागाचा कन्झम्पशन किती होता ते मला त्याची माहिती देण्यात यावी. त्याचप्रमाणे महापौर महोदया, या प्रस्तावामध्ये 3 पुरवठादारांचे बाजारभाव दाखवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये एक आहे पुरवठादार SSD गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड, दुसरा आहे SK एजन्सीज आणि तिसरा आहे सत्रमदास गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड. तर माझं म्हणणं असं आहे की ह्या 3 कंपन्या का आपण घेतल्या, कारण आपल्या नवी मुंबई, मुंबई, ठाणे असे जवळपास अनेक मेडिकल ऑक्सिजनचे सप्लायर्स आहेत. तर त्यांचा आपण कोटेशन मागवलेला होता का, आणि नसतील तर का नाही याचंही महापौर महोदय मला उत्तर हवं आहे. ते संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे या प्रस्तावामध्ये नमूद केलेले की बाजारभावावर 10% वाढ हे गृहीत धरलेले आहे. तर हे कसे काय धरले त्याचाही खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, टेबल 2 मध्ये 10 KL आणि 13 KL 20 KL या संदर्भात सदर हे जे 20 नेमके दर दिले ते कशाचे आहे, ते प्रति लिटर आहे का प्रति क्युबिक मीटर आहे की दुसरे बिलिंग युनिट आहे याचाही खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे महापौर महोदया, या प्रस्तावात नमूद केले आहे म्हणजे की स्वतः प्रशासनच असं सांगते आहे की कोपरखेरणे, दिघा येथील बाल रुग्णालय अजून कार्यान्वित नाही आणि तरी देखील तिकडे ऑक्सिजन रिक्वायरमेंट 3 वर्षाच्या अंदाजित समाविष्ट केलेला आहे. तर महापौर महोदया, की फॉरवर्ड प्लॅनिंग करणे चुकीचं नाही आहे, पण प्रशासनाने सांगावे की ही 2 रुग्णालय कोणत्या तारखेला सुरू होणार, आणि जर रुग्णालय 6 महिने किंवा 1 वर्ष उशिरा झाले तर त्या कालावधीसाठी महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टर समोर मिनिमम परचेस कमिटमेंट किंवा आर्थिक लायबिलिटी राहणार आहे का याचेही उत्तर देण्यात यावं. महापौर महोदया, प्रस्तावात नमूद केले आहे दुसरं की सध्याचे दर साधारण 3 वर्षापूर्वी मंजूर होते आणि आता बाजारभाव वाढलेत. ठीक आहे, बाजारभाव वाढलेत, मग मागील 3 वर्षात महानगरपालिकेने प्रत्यक्ष किती ऑक्सिजन घेतला आणि त्यासाठी प्रत्यक्ष किती पैसे दिले, म्हणजे एक्झिस्टिंग कॉन्ट्रॅक्टर कोण आहे याचंही मला उत्तर देण्यात यावं. त्याचे वर्क ऑर्डर किंवा ओरिजिनल सँक्शन अमाऊंट, फायनल एक्सपेंडिशन, व्हेरिएशन कोणती, पेनल्टी लावली का, ऑडिट ऑब्जेक्शन इत्यादीचं महापौर महोदया प्रस्तावाच्या अनुषंगाने मी
प्रश्न विचारलेले आहेत. महापौर महोदया, खरं तर सुरक्षिता ऑक्सिजन हा फक्त प्रोक्युरमेंटचा विषय नाही आहे, तर तो पेशंट आणि सेफ्टीचा पण विषय आहे. खरं तर आपण कोरोना काळात अनुभवलं होतं की ऑक्सिजन मानवाला किती गरजेचं आहे आणि हा प्रस्ताव होणे गरजेचं आहे. परंतु मी जे प्रश्न विचारले तर या टेंडरमध्ये असंही लिहिलंय की 24/7 इमर्जन्सी सप्लाय तो आहे का, याचंही मला उत्तर देण्यात यावं. किमान बफर स्टॉक किती, सप्लायरचा टँकर सिलेंडर वेळेत आले नाही तर अल्टरनेटिव्ह व्यवस्था काय आहे, सप्लाय फेल्युअर झाल्यास किती पेनल्टी लावणार, एका सप्लायवर संपूर्ण अवलंबून राहणार आहे का नाही, तेही मला उत्तर द्यावं. समजा अचानक ऑक्सिजनचा डिमांड वाढल्यास कंटिजेन्सी प्लॅन काय आहे. महापौर महोदया, कोविडने तर आपल्याला शिकवलेलं, मी म्हटलेलंच आहे की हिंमत आपल्याला धरून चाललेलं आहे. आपण बघितलेलं आहे की आपल्याला ऑक्सिजनची गरज किती लागलेली आहे. त्यामुळे सप्लाय सिक्युरिटी ही महत्त्वाची आहे. तर त्यामुळे महापौर महोदया, रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा कुठल्याही परिस्थितीत थांबू नये या धारणेची मी आधीच सांगितल्याप्रमाणे आहे. पण महापौर महोदय, आपल्या माध्यमातून ज्या संबंधित अधिकाऱ्यांना जे काही मी प्रश्न विचारले आहेत त्याचा खुलासा करण्यात यावा आणि गरज वाटल्यास मी परत प्रश्न विचारला तर मला उत्तर मांगण्याची परवानगी देण्यात यावी. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।